श्रीराम समर्थ श्रीराम. दशक 16 समास 7. महद्भूत निरूपण. पृथ्वीचं मूळ पाणी, पाण्याचं मूळ अग्नी, अग्नीचं मूळ वायू, वायूचं मूळ अंतरात्मा. मूळ परब्रह्मामध्ये अगदी जे पहिलं स्फुरण झालं तेच अंतरात्म्याचं लक्षण, तोच जगदीश्वर. आणि त्याच्या पुढे मग 3 गुण झाले. 3 गुणांपासून पंचभूत झाली आणि पुढे त्यांना स्पष्ट किंवा व्यक्त दशा आली. सर्व भूतांमध्ये एक विष्णू हे महद्भूत आहे. पिंडामध्ये, ब्रह्मांडामध्ये अंतरात्मा व्यापून राहिलेला आहे. सर्व कला, गुण, भावना, संवेदना याचं ज्ञान तोच करवून देतो. आचार, विचार, प्रपंच, परमार्थ याचं निश्चित ज्ञान त्याच्याचमुळे मिळतं. स्थूल देहामध्ये पुरुष किंवा स्त्री असा जरी भेद दिसत असला तरी सूक्ष्म देहामध्ये अंतरात्मा हा एकच असतो, त्यामध्ये भेद नसतो. स्थूल देहाने पुरुष किंवा स्त्री भेद दिसू शकतो, पण आत अंतरात्मा एकच आहे. द्वैत इच्छा अगदी मुळामध्ये सुरू झाली, म्हणजे अदृश्यात झाली. तेथून ती दृश्यात पृथ्वीवर आली. पिंड रचनेवरून ब्रह्मांड रचना समजून घेता येते. वारंवार विवरण करून चिंतन करावं असं समर्थ सांगतात. स्टार नोट. माझे स्वरूप निज निर्गुण अथवा वैकुंठीचे सगुण, दोन्ही एकची निश्चय जाण, सगुणी निर्गुणी समसाम्य. नाथ भागवत. श्रीराम समर्थ श्रीराम.